चल आजचा आहे 22वा दिवस. अगदी तुमच्या डोळ्यात देखत. वैज्ञानिकता, विज्ञान हे सारं लक्षात घेतल्यावरही या जगाबद्दल जो विचार करेल त्याला विस्मयकारक, आभार, अगम्य, विलक्षण जादू भरलं आणि खरंच काही आहे असं वाटेल. म्हणजे आपण ठीक आहे, आपण विज्ञानाला मानतो, हे ते पण ठीक आहे, पण त्याच्या पलीकडे जरी विचार केला आपण तरी ह्या पूर्ण विश्वामध्ये आश्चर्य, विस्मय आणि जादू भरलेलीच आहे. 7 वर्षापूर्वी जेव्हा मला कृतज्ञतेच्या रहस्यमय आणि जादुई शक्तीचा शोध लागला तेव्हा मी माझ्या सगळ्या तीव्र इच्छांची एक यादीच बनवली, लांब सडक यादी. आता हा लेखिकेने परत हा वेगळा लेसन का घेतलाय आणि याच ठिकाणी घेण्याचं कारण काय आहे? कारण आत्तापर्यंत आपण इच्छांसाठी 3 वेळेस काम केलं. सगळ्यात आधी आपण लिहिल्या, 13व्या लेसनमध्ये परत त्या रिपीट केल्या की ते आपण कसं व्यक्त करणार, मिळाल्यानंतर कुणाला आधी सांगणार, ते झालं. त्याच्यानंतर परवाचा जो होता हृदयस्थ जादू, त्याच्यामध्ये आपण त्याला परत हृदयाची जादू दिली की हे झालेलंच आहे असं. तर म्हणजे ऑलरेडी आपण 3 वेळेस काम केलेलं. आता इथं चौथ्यांदा दिलं लेखिकेने? तर काही गोष्टी व्हायला वेळ लागतो आणि काही गोष्टी लवकर होतात. तरी पण तुमच्या मनामध्ये कुठंही निगेटिव्हिटी नाही यायला पाहिजे की ती गोष्ट नाही झाली ह्याचा अर्थ ती होणार नाही, मग कृतज्ञता काम करत नाही, मग हे असंच होतं तसंच होतं. हे असं कुठंही यायलाच नाही पाहिजे मनामध्ये. म्हणून परत इथं लेखिकेने हा लेसन दिलेला आहे 22व्या दिवशी. कारण 21 दिवसापर्यंत आपलं सगळं आपल्याला जे आपल्याजवळ आहे तिथून थँक्यू म्हणून आपल्याला जे आपल्यासाठी पाहिजे पुढच्या दृष्टीने तिथंपर्यंत आपण सर्व गोष्टींबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. इथंपर्यंत आपलं झालं. लॉ ऑफ अट्रॅक्शन सोबत कृतज्ञता व्यक्त झाली. आता इथल्या लेसनमध्ये लेखिकेने हेच सांगितलेलं आहे की इथून पुढचे जे 7 लेसन आहेत, आता इथून पुढचे जे 7 लेसन आहेत ते जनरल आहेत. सगळ्या गोष्टीवर सगळ्यांना कृतज्ञता द्यायला पाहिजे, स्वतःला कृतज्ञता द्यायला पाहिजे, बाकीच्या गोष्टींसाठी तर वेगवेगळे लेसन आहेत. तर सुरुवातीचे जे 10 आहेत 12पर्यंतचे, 11पर्यंत आणि त्याच्यानंतरचे 22पर्यंत हे लेसन आपल्याला आधीचे लेसन जे आपल्याजवळ आहे त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं आणि हे लेसन जे आपल्याला भविष्यामध्ये पाहिजे आहे त्याच्याबद्दल आधीच कृतज्ञता व्यक्त करणं, हे इथंपर्यंत आपला पूर्ण बेस होतं. तर 22व्या लेसनला लेखिकेला हेच सांगायचं आहे की काही इच्छा जर तुमच्या पूर्ण झाल्या नसतील तर त्याच्यामध्ये नाराज व्हायचं नाही किंवा युनिव्हर्सला काम करत नाही, युनिव्हर्सवर विश्वास दाखवायचा नाही, असं करायचं नाही. त्याच्यासाठी त्यांनी त्यांचं उदाहरण दिलंय की त्यांची जी इच्छा होती ती पूर्ण होण्यासाठी त्यांना 4 वर्ष लागली. त्यांची जी पहिली इच्छा होती ती पूर्ण होण्यासाठी त्यांना 4 वर्ष लागली. तर त्यांना हेच म्हणायचं आहे की ज्या तुमच्या काही इच्छा आहेत त्या व्हायला वेळ लागेल, पण असं नाही आहे की त्या पूर्ण होणार नाहीत. जिथं विश्वास तिथं सर्व काही, जिथं विश्वास नाही तिथं काही नाही, मी आधीपासूनच सांगते. तर म्हणून इथं 22वा लेसन हा परत इच्छांसाठी लेखिकेने घेतलेला आहे. त्यावेळी तरी माझ्या इच्छा पूर्ण होण्याचा संभाव्य मार्ग मला दिसत नव्हता. म्हणजे 7 वर्षापूर्वी, म्हणजे काउंट करा तुम्ही आता, 7 वर्ष म्हणजे 2012मध्ये आलं मॅजिक. 2012 पासून बॅक साईड जा. 2008 मध्ये त्यांनी 2006 मध्ये त्यांनी मूवी काढली, सिक्रेट मूवी, आणि 2008 मध्ये बुक आलं सिक्रेट बुक. तर 12 पासून मागं जा. 11, 10, 9, 8, 7 आणि 5 आणि 6 म्हणजे बरोबर 2006 पासून 2012 पर्यंत 7 वर्ष
त्यांना लागली. ॲक्च्युली पूर्ण कृतज्ञता काय आहे हे कळायला. म्हणजे आपण तर नुसतं 3 महिने झालं तर आपल्याला वाटतं बापरे अजून काहीच नाही होत आहे, असंच होतं आहे, तसंच होतं आहे. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला पेशन्स ठेवणं महत्त्वाचं आहे. पेशन्स म्हणजे काय? पेशन्स आपण कशाला म्हणतो? पेशन्स म्हणजेच विश्वास. त्या गोष्टीवरती पेशन्स ठेवणे, संयम ठेवणे म्हणजे काय? विश्वास ठेवणे, की माझा त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि ती गोष्ट घडलेलीच आहे. तर ह्या 7 वर्षाचा गॅप म्हणजे 2006 त्यांनी सिक्रेट मूवी केली, 2008 सिक्रेट बुक आलं, 2010 द शक्ती आलं आणि मग 2012 द मॅजिक आलं आणि मग 2013 द हिरो आलं आणि 2018-19 2 बुक आलेले आहेत त्यांचे ॲक्च्युली. पण ते बुक माहीत नाही का इतके पॉप्युलर नाही झाले, कारण त्याच्या प्रती तितक्या नाही खपल्या असं वाटतंय मला, माहीत नाही. तर त्याच्यामुळे ते जे आत्ताचे 2019-20 त्यांचं जे बुक आलं ते करोनाच्या काळामध्ये आलं ना, त्यामुळे त्याची तेवढी पब्लिसिटी नाही झाली. ती बुक नाही आहेत माझ्याकडं. आधीचे 4 बुक माझ्याकडं आहेत. सिक्रेट, द मॅजिक, द शक्ती आणि द हिरो, हे 4 बुक त्यांचे आहेत. तर ह्या 7 वर्षामध्ये त्यांनी त्यांची पूर्ण जी लिस्ट काढली होती त्यातले त्यांच्या इच्छा कशा पूर्ण झाल्या त्यांनी ते इथं सांगितलेलं आहे. त्यावेळी तरी माझ्या इच्छा पूर्ण होण्याचा संभाव्य मार्ग मला दिसत नव्हता. का दिसत नव्हता? कारण ज्यावेळेस त्यांनी सिक्रेट मूवी केली त्यावेळेस त्यांनी त्यांच्याकडं जे काही होतं ते सर्व त्याला लावलं. म्हणून त्या जेव्हा अमेरिकेत होत्या, त्या एका फ्लॅटमध्ये होत्या, 4 चम्मच 4 प्लेटसहित राहत होत्या, त्यावेळेस त्यांची सिक्रेट मूवी सुरू झाली होती. तर हे होण्यासाठी त्यांना किती वर्ष गेले त्यांच्या ह्याच्यामध्ये, तर ते इथं लेखिकेने सांगितलेलं आहे. त्या मी एका कागदावर लिहून काढल्या आणि तो कागद मी दररोज माझ्याजवळ ठेवायला लागले. जेव्हा जेव्हा मला संधी मिळेल तेव्हा तेव्हा ती यादी मी बाहेर काढायची, वाचायची आणि त्या प्रत्येक इच्छेबद्दल मी पूर्ण झाली आहे, ती पूर्ण झाली असं समजून जेवढी शक्य असेल तेवढी कृतज्ञता व्यक्त करायची. या यादीतील जी सगळ्यात पहिल्या क्रमांकाची इच्छा होती ती इतर कशापेक्षाही आधी पूर्ण व्हायलाच पाहिजे असं मला वाटायचं. म्हणून मी सतत मनातल्या मनात तिचा विचार करायचे आणि ती इच्छा प्रत्यक्षात पूर्ण झाली असं समजून मी दिवसातून अनेक वेळा आभारी आहे हे शब्द उच्चारायचे. एका मागोमाग एक यादीतील माझी प्रत्येक तीव्र इच्छा जादूने अगदी माझ्या डोळ्यांसमोर मला दिसायला लागली. अगदी डोळ्यासमोर त्यांच्या एक एक इच्छा पूर्ण व्हायला लागल्या. माझ्या इच्छा पूर्ण झाल्या की मी त्या माझ्या यादीतून काढून टाकायचे आणि ज्या नवीन इच्छा माझ्या मनात निर्माण झाल्या त्यांच्या नव्याने माझ्या यादीत समावेश करायचे. माझ्या इच्छांच्या मूळ लांबसडक यादीतील माझी एक तीव्र इच्छा होती, ती म्हणजे मला ताहिती जवळील बोरा बोरा इथं जायचं होतं. माझ्या यादीतल्याप्रमाणे बोरा बोरामधील त्या नेमक्या ठिकाणी 1 आठवडा सुंदर रीतीने घालवल्यानं अगदी एक सुंदर गोष्ट घडली. मी घरी परतत असताना ताहितीच्या मुख्य भूमीकडे विमानाने चालले होते, तेव्हा वाटेत काही प्रवाशांना घेण्यासाठी आमचं विमान थांबलं. विमान आधी रिकामं होतं, पण नंतर ताहितीमध्ये राहणाऱ्या मूळ रहिवाशांमुळे ते भरून गेलं आणि अचानक वातावरणात बदल झाला. माझ्या आजूबाजूला हसण्याचे आवाज यायला लागले. हसण्याने आणि आनंदाने वातावरण भरून गेलं.
या सुंदर लोकांबरोबर माझा छोटासा विमान प्रवास करताना मला खूप आनंद झाला, मजाही आली. हे लोक इतके आनंदी का होते ते अगदी स्फटिक जो असतो म्हणजे खडा स्फटिकाचा, त्याप्रमाणे ते क्लिअर होतं, स्पष्ट मला दिसत होतं. कारण ते कृतज्ञ होते. कारण ते जिथं अडकले होते तिथून त्यांना या विमानाने घेतलं आणि त्यांना जिथं जायचं होतं त्यासाठी ते विमान त्यांना पोहोचवणार होतं. त्याच्याबद्दल ते कृतज्ञ होते. आपण जिवंत आहोत म्हणून ते कृतज्ञ होते. ते विमानात बसले म्हणून ते कृतज्ञ होते. ते एकमेकांबद्दल कृतज्ञ होते. ते जिथे चालले होते त्यासाठी ते कृतज्ञ होते. ते प्रत्येक गोष्टीबाबत कृतज्ञ होते. त्याच विमानात थांबून त्यांच्याबरोबर संपूर्ण जगाचा प्रवास करावा असं मला वाटायला लागलं. कारण त्यांच्याबरोबर असणं हाच खूप आनंदाचा भाग होता. त्यांच्या सान्निध्यात मला खूप चांगलं वाटत होतं आणि एकदम मला जाणवलं की माझी अंतिम इच्छा पूर्ण झाली आहे. माझ्या इच्छांच्या मूळ लांबसडक यादीत बोरा बोरा ही माझी अंतिम इच्छा होती आणि म्हणून त्या विमानात मी असण्याचं कारण अगदी माझ्या डोळ्यापुढे स्पष्ट होतं. ते म्हणजे कृतज्ञता. कारण ती इच्छा पूर्ण होण्यासाठीही त्या आधीच कृतज्ञ होत्या. त्याच्यामुळं त्यांची ती इच्छा पूर्ण झाली. हेच एकमेव कारण होतं यामागचं. तुम्हाला प्रेरणा मिळावी म्हणून मी ही गोष्ट तुम्हाला सांगितली. तुमच्या इच्छा कितीही मोठ्या वाटत असल्या तरीही कृतज्ञतेमुळे त्या पूर्ण होऊ शकतात. त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे कृतज्ञतेमुळे आत्तापर्यंत तुमच्या आयुष्यात यापूर्वी कधी जाणवलं नसेल इतकं सुख, समाधान, आनंद तुम्हाला अनुभवायला मिळेल आणि ते खरोखरच अत्यंत मौल्यवान असेल. म्हणजे आपली जी इच्छा असते ती इच्छा पूर्ण झाली की आपल्याला किती आनंद होतो. तर ते आनंदाने तो सुख तुम्हाला इथं मिळणार आहे. पण ते मिळण्यासाठी आधी तुम्हाला व्यक्त तरी व्हावं लागेल. तुम्हाला त्या गोष्टीवरती विश्वासही ठेवायला लागेल की ती पूर्ण झालेलीच आहे. आणि त्याच्यामुळे ते जेव्हा झालेली आहे असं समजून तुम्ही इमॅजिनेशन पॉवर वापरायला लागता, तेव्हा त्या गोष्टी लवकर लवकर तुमच्या आयुष्यात यायला लागतात. कारण हे माइंड चित्र